नाही हाय ते कचऱ्याला पिशवी केली लावली अपटाऊन ग्रीनवुड्समध्ये आज तब्बल 6 वाढदिवस आहेत, पैकी 4 बड्डे बॉय इथे हजर आहेत आणि सगळ्यांना टोपी घालण्याचं काम चाललेलं आहे। चौधरी साहेब फार सिरियसली सगळ्यांना टोपी घालत आहे। अरे राणेंचे दोस्त आले, राणे नाही आले, राणेंचे मित्र आले, मास्तर आले, अरे मेन माणूस आले, मास्तरांनी डिस्कवरचे सगळे विद्यार्थ्यांना टोप्या घातल्या। जरा कम्फर्ट लक्ष माझ्याकडे तुमचं काम तयार करतो त्या दिवसात आपण वापरणारा रबर मिळत नाही तोडू नका दिवसा वापरणारा टोपी आणा नाही पाहिजे माझे मेन टोपी घालणार त्याला नाही चला मास्तर एक टोपी द्या मास्तर पुढून घाला हां हां आले का मागे मागे मी नंतर येतात पण समोर एवढं कशाला म्हणायचं आता समोर बसतो बघा व्यवस्थित आला पाहिजे फोटो मारा बसा खाली बसा बसा चला अरे आता कदम कदम आले नाही मी उठतो ना आम्ही तिकडे मी उठतोय ना अजून तिकडे चालूच करू 7 वाजले ना हे नाही मोठी ग्रेट रॉयल सर्कसचे सगळे विद्युत बसलेले ग्रेट रॉयल सर्कस पूर्वीची सगळे विचार विद्युत आपल्या मे महिन्यातल्या पहिलाच जम्बो पहिलाच मे महिन्यातला आपला उत्सव म्हणजे आपण नेहमीच जमतो सगळे रोज बसतो पण आपल्याला जे उत्सव किंवा आपण जे करमणुकीचा कार्यक्रम करतो तो आज आपले 6 जणांचा वाढदिवस आहे। तत्पूर्वी एक मी हे करतोय की आपण सगळ्यांनी 2दा टाळ्या वाजवायच्या आहेत। पहिली ऑपरेशन सिंदूर झालं त्या आपल्या सैनिकांसाठी जे आपण नेहमी चर्चा करतो आणि ते त्याचं सक्सेसफुल झाले या सैनिकांचं झालेलं सैनिकांच्यामुळे झालेली त्यांच्यासाठी। दुसरी गोष्ट आपली नातवंड आता 10वीला आणि 12वीला अतिशय चांगल्या मार्काने मिळालेले आहेत, आपण त्यांचे पेढेही खाल्लेले आहेत, तर त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा। आज आपल्या इथे उत्सवमूर्ती बसलेले हे 4 एक आहेत आपले सावंत, ते गावाला गेले आणि पुंडेश्वर त्यांच्या काही कामासाठी अर्जंट नाशिकला गेले। हे बघितलं तर एक फक्त साठे सोडून सिनियर सिटीजन मध्ये सगळे जवान आहेत, 70च्या आतले आणि एकत्र आलेले आहेत, उत्साही आहेत, काम खूप चांगल्या प्रकारे करतात। तर त्यांना आपल्या सर्वांतर्फे पुढील आयुष्यासाठी सगळ्यांनी शुभेच्छा आणि मुख्य म्हणजे निरोगी आयुष्य लाभो अशी आपण देवाकडे प्रार्थना करून त्यांना सांगतो तुम्ही काही बोला सगळ्यांनी। आजच्यातले सगळे कोणाच्या आधी झालेले आहेत पण आज पवारांचा आजचा आहे
त्यांनी एक विनंती केली की आपण 18 तारखेलाच करूया, कारण आपण जनरली काय काय करतो लास्ट वेळेला करतो, पण त्यांची इच्छा आहे ना, आपण त्यांच्या इच्छेला मान देऊन आजच आपला कार्यक्रम ॲडजस्ट केला आहे. आज मी त्यांनाच सांगतो की तुम्ही तुमच्याबद्दल काही माहिती द्या आम्हाला, काय तुमचा काय असेल तो गायडन्स. 5 मिनिटाचं, 10 मिनिटं नाही, 5 मिनिटं. हो, कारण 6 जण आहेत, सगळ्यांना बोलत आहे आणि आम्हाला ह्याचा आधी उत्साह आहे त्याच्या आणि नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. अशोक पवार, माजी सैनिक. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मोदी साहेब आदमपूर एअरफोर्स स्टेशनला गेले होते आणि मी 1986 साली आदमपूरला होतो फायटर स्क्वॉड्रनमध्ये. मला त्यावेळी जे बघितलं दृश्य, जे मोदी साहेब असताना तिथे जवानांसमोर, मला खरोखर म्हणजे अभिमान वाटला की मी एअरफोर्समध्ये म्हणजे होतो. आणि मी लढाईमध्ये कुठलं नव्हतं, पण ब्रिटिशर ऑपरेशनमध्ये 1984ला मी अमृतसरला होतो ब्रिटिशर ऑपरेशनमध्ये. त्यावेळी पण हे सगळं झालं. तुम्ही जे सगळे जमलात आमच्या वाढदिवसानिमित्त, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. थोडंसं 2 शब्द 15 तारीख आम्ही डिसाईड करू आपलं. माझं नाव अशोक मुरलीधर साठे. माझी सर्व्हिस ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथला झाली. शिक्षण फक्त SSCच आहे, कारण त्यावेळेला SSC झाल्यानंतर डायरेक्ट 5 वर्षाची अप्रेंटिसशिप करून माझी सर्व्हिस सगळीच तिथे झाली आणि अंबरनाथलाच राहत होतो. पण कोरोनामुळे मला इथे आलो. मी पहिल्यांदा लोकपुरमला राहत होतो 4 वर्ष. आता इथे ब्लॉक घेतला आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या याने माझा उत्साह दरवर्षी जास्त वाढतो आहे. तेव्हा आपल्या अशा शुभेच्छा असू द्या, हीच अपेक्षा. एक मिनिट. आपल्याकडे आपण सगळे बसलेलो असतो, येणारे जाणारे बघत असतात. मलाही त्या व्यक्तीचं नाव नाही, फक्त त्याने विचारलं मला, काका ते गोरे गोमटे कुठे आहेत बसलेले असतात. म्हटलं कोण गोरे गोमटे. आधी मला आपण सगळेच सावळे हो, पण लक्षात नाही आलं. अहो त्या मध्ये राहतात. म्हटलं मग ते शेगावला गेलेले आहेत. ते तुम्ही गेला होतात ना शेगावला. ते कोणी विचारलं समोर का ते वाघमारे आहेत ना आपले एफमधले. त्याला नाही आम्हाला पण नाही, त्यांना शेगावला त्यांना आडनाव ना माहिती, पण गोरे गोमटे म्हटलं बरोबर आहे. म्हणजे बघा तसे माणसाला नावाने नाही पण फिगरनी सो आपल्याला ओळखणारे आहे तिथे. नाही माझं नाव सुनील राणे. बस आज आमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळे जमलात, बरं वाटलं, आनंद वाटलाय. बस आभार मानतो. पण मी सगळ्यांनी ऑब्झर्व केलं असेल की आपले सुनील राणे तसे आपल्या याच्यात सगळ्यात यंगेस्ट आहेत. तेच मी सांगितलं यंगेस्ट आहे. पण आल्यापासून तुम्ही बघत असाल की हे हसतमुख आणि खेळ धावत असतात, प्रत्येक वेळी काम करतात. कुठलंही काम सांगा माणूस, जसे आपले 3-4 आहेत त्याच्यात तेही असतात आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं त्यांचं. हसतमुखच राहू ही आपल्या सर्वांचं आहे. पाटील साहेब, माझं नाव गाव याचं सर्व तुम्हाला माहिती आहे. बर्थडे मी आतापर्यंत कधीच साजरा केला. हा माझा पहिला फर्स्ट बर्थडे. तुमच्या लोकांच्या उत्साहामुळे मी हा बर्थडे साजरा केला. व्हेरी गुड. माझा बर्थडे 66 वर्षांनी कधी साजरा. आता सांगतो ना त्याच्याबद्दल. एक दिवशी आम्ही असंच गप्पा मारत असो, तर मी पाटलांना विचारलं, आपल्या 1-2 वर्ष सगळ्यांचे वाढदिवस झाले. म्हणजे का तुम्ही कधी वाढदिवस करता असं ना. हो ते पण ते मला घरातल्याने विचारलं, नेहमी खाता तुम्ही कधी वाढदिवस करा. हे त्यांनी स्वतःहून सांगितलं. या बाबूले या.
कदम या तुम्ही सैनिकांना द्या सैनिकांना द्या आपले कदम सोहा सिलोनमध्ये जे आपण राजीव गांधीच्या वेळेस आपण कारवाई केली त्यावेळेस कदम त्या ठिकाणी होते 1987. हां तेव्हा आणि आता यांनी सांगितलंच आहे यांनीचा ब्ल्यूचा म्हणजे ह्याच्यात झालं त्याच्यात होते आपले कदम यांना एक मिनिट कदम जी एक मिनिट हाँ ठीक एक बार फुल लीजिए प्लीज फोटो काढा थैंक यू आपको कभी गाड़ोगे तो बोलिए या मास्तर त्यांच्यासाठी खास मुली काय 2 शब्द बोलणार का बोलायचे 2 शब्द बोला पोलीस या कारण वरिष्ठांच्या हातून मिळून अरे मी तसे अजून तुम्हाला एकमेकाची चुक माहिती असतात तुम्ही कामं केलेली आहेत त्याच्यामुळे आता तुम्ही कसं आता आयुष्य सातत्याने घालवत आहे त्याच्यासाठी ओ वरिष्ठ आमच्याकडे पण बघा वरिष्ठ आमच्याकडे पण थोड़ा नजदीक चलो थोड़ा नजदीक जाइए थैंक यू राणे साहेब तुम्हाला शुभेच्छा तुम दिवा सोसा हजारो पाटील भेटले आता बहुमत त्यांनीच केलं ठीक है थैंक यू आता ह्याच्या पुढे सर्वात आवडता कार्यक्रम केक कापणे या दैट इज द स्वीट मीट स्वीट बॉय पण आपने केक नाही कापायचा केक नाही पण काहीतरी तुम्ही केक कापायचा नाही ते पण त्यांनी असे हे नंतर तुम्ही चौघांनी पहिले ह्या जे सिनियर सिटीजन त्यांना द्यायचे एक गोष्टीची समोर पूरा खोल दीजिए पूरा खोल दीजिए जाइए एकदम तुम्ही नाही घेतलं नाही वाढदिवसाच्या वेळेला एक मोठी जंगी तयारी असते शेलार साहेब आणि शिंदे साहेब ज्येष्ठ नागरिक तरुण ज्येष्ठ नागरिक त्या कामाला लागलेले आहे 50 पर्यंत आता लोक वाढलेत पण अंतर वाढले बसायचे नाही मनातले पण अंतर वाढलेत लोक आल्यावर असं होतं ते कुठेतरी आपलं कमी झालं पाहिजे आणि आपले जे मुद्दे इथे डिस्कशन जे आहेत ना
ते आपण थोडेसे आता पॉलिटिक्स नाही म्हटलं तरी आपण पॉलिटिक्सवर येतो, पण हमली तुमली होते तुम्ही, ते मला वाटतं थोडं कुठेतरी टाळलं पाहिजे. आपण इथे कसं येतो, घरातले आपले 3-4 तास टाइमपास करण्यासाठी आपण इथे येतो, की एक चांगलं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. मला वाटलं की तिकडे आपण जे बसायचं ते चांगलं होतं, अंतर कमी होतं, प्रभाव पण वाढ येतो. नाही आपण त्यांनी दिलंय तर ते आपल्याला त्याचा मजा करतो. नाही तर ते कुठेतरी आपलं ते विषय मला वाटतं आपण टाळले पाहिजेत आणि एक परत ती बांधिलकी दिसायला पाहिजे. म्हणजे असं नको आता इथलेच बसणारे म्हणतात की बघा मी लिहून देतो थोड्या दिवसांनी इथे कोणी बसणार नाही, म्हणजे असं वक्तव्य कोणी करता कामा नये. बरोबर व्हायला नको, कारण की त्यांना पण कळतंय, लोकांनाही कळतंय की कुठेतरी हे फाटतंय, आपल्याला जास्त ताणायचं नाहीये. जेवढं लवकर आपल्याला ते पॅचअप करतील तेवढं बेटर. आपला काय राजकीय आकार नाही. तीच एक रिक्वेस्ट आहे की आपण म्हणजे आम्ही पण येतो, आम्ही कशासाठी येतो की एवढं एकी बघून आम्ही इकडे येतो विचारायला की तब्येत वगैरे व्यवस्थित आहे का. जर असं वाटलं तर आमचे पण पाय मागे मिळते. हा बरोबर आहे. त्याच्यामुळे जरा एक रिक्वेस्ट होती, मी सांगितलं होतं की मी बोलेन, पाटलांना सांगितलं आणि त्या दिवशी सकाळी भेटलो म्हणून मलाही माहिती नाही, म्हणून म्हटलं की तुम्ही माझं बरं. मी तुम्हाला एक आश्वासन देतो. आता जी तुम्ही अपेक्षा केलेली आहे की राजकारणावर किंवा रबर टाण्याचं पण तुम्ही कधी बोलू नका, ताणत आहे. आम्ही तसं जवळजवळ प्रत्येकाला सांगतो की राजकारणावर नको 5 मिनटं किंवा 10 मिनटं नाही, आम्ही 5 मिनटं, आणि त्यावेळेस वाद वाढतो त्यावेळेस आम्ही समोरच्या व्यक्तीला सांगतो ते करतो. आणि असंही तुम्हाला आश्वासन देतो, ही तुमची इच्छा आहे तसंच होईल. राजकारणाने गावाला काय हे सगळे कोकणाचे आहे ना, त्याने भाऊबंदी नाही त्या ज्या लोकांना ना जरा गावात आलं कोकणातला भेटले त्याला बरं वाटतं, त्याला चांगली गोष्ट आहे. दुसऱ्यांनी त्यांना नाव नाही ठेवायचं, गावाले बांधिलकी असणं जरुरी. तुम्ही चांगलं सुद्धा हा विषय बरोबर आहे. आज्ञा ह्या चौघांची. आजच्या या मे महिन्याच्या शुभ मुहूर्तावर आज वाढदिवस झाला आपला या 4 लोकांचा. अजून 2 लोक आहेत, पण मला आता देशपांडे साहेब बोलले एवढ्या का हे कसे याचे सेवक कसे आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे महासंचालकचे आहेत, युद्धामध्ये काम करणारे कदम साहेब आहेत, हे आहेत, असे मिलिटरीची सेवामधून आपले सगळ्या सेवेतून या ठिकाणी लोक आलेत. आणि आपले भाग्य आहेत का अशा वेळी या लोकांनी खूप आपले सहकार्य केले आणि त्यांचा आदर सत्कार आपण या ठिकाणी करतोय. आणि खरोखरच चांगला आदर सत्कार. साठे साहेब ऑर्डिनन्स फॅक्टरीतून आहे जिथे युद्ध सामुग्री बनते. हा, तिथे पण सामुग्री म्हणतात. अंबरनाथला आहे फॅक्टरी. अशी माणसं आपल्याकडे सिनियर माणसं आहेत. आणि या ज्येष्ठ नागरिकांना मी सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मी काय खाल्लं नाही, हे खाल्लं खातो ना. मला 2 मिनिट शब्द बोलायचे होते सगळ्या. केक खाल्ला नसताना एवढं गोड बोललं. सर्व सिनियर सिटीजनने एक लक्षात ठेवा, आजच सकाळी इथे एवढा कचरा टाकला होता, म्हणजे स्विगीमधनं जे पार्सल आली होती ना तुम्ही इकडे त्या इथे पिशव्या टाकल्या होत्या. हे आपल्या सगळ्यांना काय आपण तर टाकत नाही, पण कोण टाकताना जर आढळला तर त्याला सांगा तुम्ही तिथे कचरा टाकू नका. 3 पोती भरून कचरा काढला. हा एवढ्या भागातला तुम्ही याचा उपभोग घ्या, नाही तुम्ही सर्वात शेवटी असाल. खातायत त्यांचा एव्हिडन्स ठेवतोय मी. कोणी सांगता नाही मी खाल्लं नाही म्हणून.
अरे आले आले भोईर आली लेट झाले बसा काय बोललो टॅक्सी आली ते म्हणाले ते पुढे गेले ते काय बोलले इकडची टीम बघून घ्या. इकडे 4 तरुण आहेत. शेलार, शिंदे, गायकवाड आणि नाईक साहेब. आजचे जे सत्कार मूर्ती आहेत, आजचे जे सत्कार मूर्ती आहेत, पवार साहेब, राणे साहेब, साठे साहेब, पाटील साहेब, मुंडे साहेब, या सर्वांचं मी अभिष्ट चिंतन करतो. काही आयुष्य त्यांना सुखा समाधानाचं लाभो आणि उदंड आयुष्य त्यांना मिळो, तेही आरोग्य संपन्न राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या प्रसंगी माझ्या मनामध्ये एक शंका आहे, तिचं निरसन आपण लोकांनी करावं. आपण या लोकांना सर्वांना बर्थडे बॉईज म्हणतो, बर्थडे बॉईज. आता बॉय म्हटल्यानंतर त्याचे गुण काय असतात आणि आपण कोणत्या गुणांचा निर्देश करण्याकरता त्यांना बर्थडे बॉईज म्हणतो. तर माझ्या दृष्टिकोनातून बर्थडे बॉय म्हटल्यानंतर तो खोडकर असतो, तो खोडकर असतो, नटखट असतो. तर मग आपण सर्व लोक वार्धक्याकडे झुकलेलो आहोत. मग जे वार्धक्य लपवण्याकरता आपण यांना बॉईज म्हणतो की अजून दुसऱ्या कोणत्या अर्थानं बॉईज? वार्धक्य लपवण्याकरता आपण अभी तो मैं जवान हूँ. अरे पण जवान आहे पण वार्धक्य आहे ना. पण मी त्याचं सर तुम्हाला उत्तर देतो ना. हां, तर ह्या करता मला म्हणायचं हे आहे की वार्धक्य लपवण्याकरता आपण बॉय म्हणतो यांना की अजून दुसऱ्या अर्थाने आपल्याला काही म्हणायचं आहे. तर बॉय म्हटल्यानंतर खोडकरपणा, नटकटपणा, जिवंतपणा ह्या सर्व गोष्टी असतात. पण बाल म्हणजे बॉयचा दुसरा एक गुणधर्म फार महत्त्वाचा आहे आणि तो गुणधर्म निरागसता आहे. तो गुणधर्म म्हणजे निरागसता आहे. वार्धक्याकडे जेव्हा आपण वाटचाल करत असतो तेव्हा ही निरागसता आपल्या वागण्यातून कळते, दिसते आणि खरा अर्थ तो आहे माझ्या दृष्टिकोनातून. की बॉय संबोधण्यामध्ये आपण म्हणतो आहे की हे आता काय होत आहे, पहिल्यासारखे राहिले नाही, वृत्सुंखल राहिले नाही, तर काय होत आहे, निरागस होत आहेत असं मला म्हणायचं आहे. अजून तुम्हाला याच्याबद्दल काही उहापोह करायचा असेल तर तुम्ही तर करावा. आता साहेब, माननीय पवार साहेब, माननीय पाटील साहेब, माननीय राणे साहेब, श्री राणे साहेब आपले जे उपस्थित असलेले आपले सहकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आपले जे उपस्थित आहोत त्या अनुषंगाने श्री इंग्रज सरांनी काही प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी त्याचा उहापोह करून त्याचं सविस्तर विवेचन करत आहे. आपण त्यांना बर्थडे बॉय का म्हणावं, की जो कोणी वाढदिवस ज्याचा आहे त्याचं कारण असं की आपलं मन आपण तारुण्यात आणतो आणि मन तारुण्यात असलं की शरीर काय म्हणतं, मी अजून व्यवस्थित आहे,
आणि मन आपलं तारुण्यात राहावं. आपण त्या मन तारुण्यात असेल तर शरीर तारुण्यात राहतं आपलं, आणि ते तारुण्यात राहावं. आपल्याला काही उत्साही मन राहावं, आनंदी राहावं. आणि या अनुषंगाने आपण त्यांना बर्थडे बॉय ही उपमा दिलेली आहे असं मला वाटतं. याच्यावर आणखी कोणाला काही वाटत असेल तर तुम्ही कृपा करून आपलं विवेचन सादर करू शकता. नाही, तुम्ही व्यवस्थित सांगितलं, पण लक्षात घ्या, इंगडे साहेबांनी प्रश्न सोडला नाही नुसता. निरागसता ही प्रत्येकात आहे आणि त्याच्यात एक मुलगा लहान बॉय बोलवलेला आहे, पण तुम्ही त्याचा एक वेगळा आस्पेक्ट सांगितला. आणखी कोणाला त्याच्या अनुषंगाने काही आस्पेक्ट काही आनंदी आणि काय आणि एक लक्षात घ्या, आपल्याला डॉक्टर बागुल साहेबांनी जे डॉक्टर बागुल साहेबांनी सांगितलं त्याच्यावर बोलतो मी. आनंदी व समाधानी जीवनाचा मंत्र याच्यावर मी 23 वर्ष काम करतो आणि ज्येष्ठांसाठी, आणि त्याच्यात एक माझा क्लेम असतो 100% आनंदी व समाधानी जीवन. आणि हे आपण अचीव करू शकतो का की आपलं मेंदूमध्ये वेगवेगळे विषय ऐकून आणि विषय बोलून वेगवेगळे केमिकल्स तयार. आपण जेव्हा मजा धमाल करतो तेव्हा डोपामाइन आणखी 2-3 प्रकारची केमिकल्स जनरेट होतात आणि ती आपल्याला आनंद देतात. पण जेव्हा आपण क्रिकेटची मॅच, युद्ध, राजकारण याच्यावर बोलतो तेव्हा नेगेटिव्ह केमिकल्स जनरेट होतात. म्हणजे एक क्रोध, डिस्टर्बन्स, आणि त्यामुळे काय होतं, एक आपल्यातला इगो पण जागा होतो, माझे विचार मी जिंकायचं कसं, आणि त्यामुळे आपण आयुष्यात दुःखी होतो. हे आपल्याला ज्येष्ठत्वात परवडणारं नाही. त्यामुळे माझा जो 210 ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे त्याच्यात कोविडमध्ये 2.5 वर्ष आम्ही आठवड्याला 10 ऑनलाईन कार्यक्रम करत होतो, पण त्या 210च्या ग्रुपमध्ये कोविड हा शब्द व्हॉट्सॲपवर अलाउड नव्हता, पेंडॅमिक नव्हता, त्याच्यावरचे विनोद नव्हते, कोणतीही माहिती नव्हती, आणि ती स्ट्रिक्टली सगळ्यांनी पाळली. कारण तेव्हा आपल्याला माहिती होतं की ज्येष्ठांना एक धास्ती तयार झाली होती, कारण सगळ्या ठिकाणी न्यूज होते की ज्येष्ठांना घाबरण्यासारखं. आणि आता पण भले आपलं युद्ध झालं किंवा अगोदर इलेक्शन झालं, एक पण विषय त्याच्यावर अलाउड नाही आहे. तर त्याप्रमाणे आता मी जे माझ्या ग्रुपवर, आपल्या ग्रुपवर टाकतो ते बघा, काहीतरी पीजे म्हणतात, फालतू जोक, घरातले नवरा बायकोचे किंवा असे आपल्याला विनोदी तयार होईल आणि आपण तेच मेसेज बघायचे, बाकीच्या मेसेजमध्ये आणि बोलण्यामध्ये पडायचं नाही. एकदम सोपं आहे. ते आपण आता सगळेच आपले सिनियर सिटीजन बहुतेक जमले, पण हा जो खर्च करतो म्हणजे वाढदिवसाचा, ज्याचा वाढदिवस असतो ते स्वतः करतात, पण आपण जो खर्च करतो की पुष्पगुच्छ. दुसरी गोष्ट, आजचीच गोष्ट सांगायची होतं तुम्हाला, इथे आता 2 दिवस सगळेजण म्हणत होते की वास घाण येते, दुर्गंध येते, म्हणून आम्ही 4-5 जण होतो इथे आणि आमच्या हॉस्पिटलला बोलवलं आणि त्याला एक आपले शेलाचं स्वतः करू त्याचे भूज बनून पडली आणि त्याची आपल्याला दुर्गंध येतो. तर त्याला पैसे दिले आणि साफ करून घेतले. आता आपल्याकडे 8,000 रुपये बॅलन्स आहे. आज सध्या काय तसं आपल्याकडे काय मेजर काम नाही आहे, परंतु आज इथे आम्ही बघितलं ह्या बॅक साईडला लोक आहेत खूप घाण टाकायला लागले. म्हणजे आपल्यापैकी नाही, बाहेरचे येतात आणि तिथे टाकतात. बाटल्या मिळाल्या, पिशव्या वगैरे मिळाल्या. तर आमचा एक असं विचार आहे की या दोन्ही साईडला ग्रीनचे दरवाजे करायचे. एका साईडने परमनंट बंद आणि ह्या साईडनी ओपन करायला पाहिजे.
तर ते आम्ही करणार आहोत. आणि इथे लॉक आणि इथे आपलं इलेक्ट्रिकचा जो करंट आहे वगैरे कोणी हात लावून ते बघायचं. तर तो बघणार आहोत आम्ही. आपल्याला सध्या काय कोणालाही कॉन्ट्रिब्युशन करायची गरज नाही. हे 3-4 होईल. पण एक तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याकडे बॅलन्स सध्या 8,000 रुपये आहे. आपण आता ठरवलेलं आहे की महिन्यातनं 2दा त्या हाऊसकीपिंगवाल्याला आम्ही सांगितलेलं आहे की दर 15 दिवसांनी इकडे कचरा काढायचा आजूबाजूचा असा होता. जरा बिल्डरचा मनुष्य आहे, पण गौरी म्हणाला की तो आधी करत नाहीये, पण त्याला मी याची गट्ट्याची केली आहे. तो तुझा प्रश्न करायला पाहिजे, तो करत नाही. म्हणून आपण त्या माणसाला महिन्याला 200 रुपये देणार. दर 15 दिवसांनी कचरा काढायचा, जे ओल्या खर्चाने स्वच्छ करायची सोय आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो आपला खर्च कसा होतो. बाकी आपला उजळपट्टी वगैरे काही आपलं महिन्याला वाढदिवसाचं आपलं प्रत्येकाला पुस्तक देतो आणि हाच असो. किंवा एखाद्या वेळेस काही फंक्शन असलं त्यावेळेस आम्ही चहा मागवतो, तोही 5 रुपयाचा चहा असतो. हां, म्हणजे तेव्हा 100 देतो, त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो. तर सध्या आपल्याकडे 8,000 रुपये आपले बॅलन्स आहेत. अंबानीच आहे त्याच्यामुळे म्हणजे आम्ही इथलं बोलतोय तुम्हाला, म्हणजे असं काय